रंजना तुला एवढं वाटत नाही की माझ्या नवऱ्याकडे पैसे नाहीये आणि मी माझी जर तब्येत खराब झाली तर माझा नवरा कुठून पैसे आणणार हे तुला समजत नाही का? रामाला नाही दिलं तर आपल्याला खायला कोण वाढेल? कामाला नाही गेलं तर खायला कोण देईल? अगं तू नाही एक दिवस दोन दिवस गेली तर काय उपाशी मरणार आहो का? मी आहो ना, मी करतो ना कमाई. नाही व तुमची कमाई कशी पुराल वा खाऊ जाईल नाही तर हवा. आणि आता तब्येत खराब झाली कशाला काही झालं म्हणजे मी कोणाच्या भरोशावर राहील ना देणार. तू आहेस म्हणून मी आहो आणि तू मला सोडून द्याशील तर मी जिवंत राहणार नाही रंजना. मी आताच नाही सोडून जाणार वा. मी तुला तेच म्हणतो, मला सोडून जाऊ नको. तुम्ही माझी गोष्ट तुम्ही एक काम कर, तू लवकर सरकारी दवाखान्यात चाल. नाही हा मी अशी दुरुस्त नाही होतो. कशी तुम्ही माझ्या घनश्यामला बोलवा, तुम्ही बोलवा. मी घनश्यामशिवाय नाही राहू शकत. मी विसरण्याचा प्रयत्न केला पण नाही विसरू शकत. कोणता विचार करू आता रंजना? तुझा राग तर मला येतेच येते पण तू लाडबी येते, रोग नाही येत. खूप बाई आहेस तू, कष्ट करू करू तुला बिमारी पैदा झाली, काही हरकत नाही. पण रंजना हे लक्षात ठेव, त्या नालायकाचं नाव घ्यायचं नाही, त्या मूर्खाचं नाव घ्यायचं नाही. तो घनश्याम आपला कोणी नाहीये. नका बोलू. त्यानं तोंडातून म्हणलाय तुले तू माझी आई होय का, तू माझा बाप होय का. तो तुटला आपल्याला ना आपण तुटलो त्याला. नाही नाही नका बोलू. मी त्याला रागाने बोलले हो म्हणून राग आला हो. सर्व माझा राग आला असेल माझा. तुम्ही फोन करून बोलत होता येईल. मायची आतडी कुपावर तळमळते म्हणते ना, खरी गोष्ट आहे दादा. हे वय मायची माया. तो नालायक विसरला, तो मूर्ख विसरला, पण हे बाई नाही विसरली त्याने. तू दवाखान्यात नाही येशील. माझा दवा म्हणजे घनश्याम आहे. ओ घनश्याम आहे. कुठे गेला ते घनश्याम आला तर सुधरशील. काय म्हणू तुला आता घनश्याम? रंजना तुम्ही काय रंजना झाली बिमार, आठवण करे फार हो. घनश्याम निरोप द्या ना हो राया. रंजना झाली बिमार, आठवण करे फार हो. घनश्यामला निरोप द्या ना हो राया. देवा घनश्याम हो. राजा भरती बोलली त्याला, निघून गेला हो माझ्या भेटीसाठी. आनाव राया. राजा भरती बोलली त्याला, निघून गेला हो माझ्या भेटीसाठी आनाव राया.
एवढी इच्छा पुरी करा नाराया शेवटची भेट घेईन मरून जाई नवा एवढी इच्छा पुरी करा नाराया रंजना मी म्हटलं तू विसरून जाशील त्या मूर्खाने पण नाही विसरली नाही विसरली कुठे असेल हो माझा घनश्याम कुठे असेल तो पुण्याला गेला असन मला माहित नाही तो कुठे गेला ना का गेला मग तुम्ही फोन काऊन ना लावतो त्याला फोन तू घनश्यामचं नाव घेऊ घेऊ मरशील कोण्या दिवशी तू मरशील म्हणून म्हणतो का त्याचं नाव सोड त्याचं नाव सोड मी आहोत तोपर्यंत तुला सोडणार नाही तुम्ही तर आहात हो पण तुमच्या सोबतच मला घनश्याम व्हावं माझा जीव का प्राण आहे होत मी त्याला नाही विसरू शकणार आता कसा करू बरं थांब त्याचा दोस्त आहे पांडू मी त्या पांडूला फोन करतो आणि तो पांडू मग त्याला सांगत खबर नाही कुठे गेला असेल हो? गेला असं कोट निघून आता रागा कुठे गेला रे घनश्याम कुठे गेला कुठे तुझा बिन घनश्याम हा वाटतो संसार मज सुना तुझ बिन घनश्याम हा वाटतो संसार मज सुना तुझ बिन घनश्याम हा वाटतो संसार मज सुना
रंजना रंजना तुम्ही बोलवा त्याला. एक तर तू मरशील नाही तर तुझ्यामुळे मी मरून जाईन हो रंजना. आणि मी जर मरून गेली तर तुला कोणी नाही पोचणार. तुला कोणी नाही पोचणार रंजना. त्याला फुकटाला एकदा फोन लावा तुम्ही. फोन लावा. फोन लावतो तुझ्यासाठी मी तकलीफ करतो. असा काही भाग नाहीये. ठीक आहे फोन केल्याच्या बाद तो येईलच तुला भेटण्यासाठी. येईल. आणि मग सुदर्शन तू मग सुदर्शन ना. बरं ठीक आहे. आता तोपर्यंत आपण सरकारी दवाखान्यात जाऊ. आपण दवाई घेऊ. आता माझ्याकडे पैसे नाही ना तर तुला मोठ्या दवाखान्यात नेलं असतं. आहे का नाही. पैसे नाही आपल्याकडे. आपण गरीब लोक आहो. काही हरकत नाही. सरकारी दवाखान्यात चाल. तुम्ही फोन लावाल ना. हो लावतो बाबा. फोन लावतो. तुझी इच्छा पूर्ण करतो ना मी. पण पाय मरायचं नाही. हा तो आले बी का नाही म्हणणार. मला सोडून जायचं नाही. नाही जाणार. आणि तू ज्या दिवशी मरशील त्या दिवशी मी आत्महत्या करीन. नाही जाणार. हा मी आत्महत्या करीन. मी वाटणार नाही. हे लक्षात. हो चाल.